महापालिकेला परवडत नाही बोलतात आम्हाला बाथरूम चालवायसाठी, म्हणून वो हम लोग तो दरिया में चले जाते हैं, लेकिन महिला कहाँ जाएंगी। नमस्कार, मी सूरज पवार स्वागत करतो तुमचं कुलाबा न्यूज 24मध्ये। आज आपण शिवशक्ती नगरमध्ये आहोत। तुम्ही माझ्या मागे बघितलं तर हे महापालिकेचं वॉशरूम आहे, सार्वजनिक शौचालय आहे। इथल्या नागरिकांची अशी तक्रार आहे की इथे हे शौचालय अनेक महिन्यांपासून बंद आहे। तुम्ही आत्ता पण बघितलं तर हे शौचालय आत्ता देखील बंद आहे। बंद तर आहेच, त्याचबरोबर इथे पाणी येत नाही। पुरुष मंडळी जी आहेत ती शौच करण्यासाठी समुद्रकिनारी जातात, परंतु प्रश्न असा आहे की इथल्या महिलांचं काय, नेमकं त्यांनी कुठे जायचं। आज याच विषयावर बोलायला इथले काही स्थानिक रहिवासी आपल्यासोबत आहेत। सर बताइए। सर ये तो बहुत दिन से बंद है सर, महिलाओं को बहुत तकलीफ है, बहुत तकलीफ है महिलाओं को। हम लोग तो दरिया में चले जाते हैं, लेकिन महिला कहाँ जाएंगी, लेडीज लोग कहाँ जाएंगे। अभी सब लोग लेडीज लोग काम पे गए हुए हैं, लेकिन सुबह बहुत तकलीफ होता है। बाहर जो रोड पे बाथरूम है वहाँ जगह लाइन लगाना पड़ता है उनको। बच्चे लोग को स्कूल के लिए लेट हो जाता है। सर ये पहले चालू था? पहले चालू था सर ये, लेकिन अभी कई महीना हो गया बंद है। तो आप लोगों ने कोई कंप्लेंट की? कंप्लेंट हमारे एरिया में संतोष पवार है, उसने बीएमसी में 2-3 बार कंप्लेंट किया, लेकिन कुछ सुनवाई नहीं हुआ उसका। अभी तक कोई आया ही नहीं, ना ही कोई उसको देखने वाले। जो बाथरूम चला रहे थे वो भी भाग गए, वो भी नहीं है यहाँ पे। और सर पानी भी नहीं आता है? पानी आता ही नहीं है, पानी है ही नहीं, बाथरूम में पानी नहीं है। और इतना गंदा है बाथरूम, बहुत ही गंदा बाथरूम है, तो उसमें जाएगा कैसा। ओके जी सर, नागरिकांची तक्रार आहे हे शौचालय गेले अनेक महिन्यांपासून बंद आहे। भरपूर महिन्यापासून बंद आहे, पण आता त्यांना परवडत नाही म्हणून त्यांनी बंद ठेवलं आहे। पाण्याची व्यवस्था नाही, महापालिकेला परवडत नाही बोलतात आम्हाला बाथरूम चालवायसाठी, म्हणून त्यांनी बंद ठेवलं आहे। लोकांसाठी महापालिकेने शौचालय बांधला, पण त्याच्या जागेवरती दुसरे महापालिकेचे अधिकारी आले, ते लक्ष देत नाहीत। जे पूर्वीचे अधिकारी होते ते लक्ष द्यायचे, त्यांनी सर्व शौचालय बांधला, त्यांच्याकडे त्या टायमाला निधी होते। आता आम्हाला बोलतात आमच्याकडे कोण हाय नाही, संस्था नाही, हे नाही, म्हणजे कोण लेबर नाही, त्यासाठी खूप त्रास आहे। लोक, मुलं, पुरुष मंडळी सर्व समुद्रावरती जाते शौचालय बंद असल्यामुळे। पण महिलांचं करायचं काय, महिलांचं लय खूप त्रास आहे। महिला सर्व रोड बिडवरती जातात, तर महापालिकेने आता आपल्या ह्याने पाठपुरावा करून हे शौचालय सुरू करावा, एवढीच विनंती। सर बाथरूम बंद है हम लोग का, तो हम लोग को दरिया में जाना पड़ता, किनारे पे लाट मारता, हम लोग बीच जाते हैं, तो मम्मी लोग डांटते हैं कि बाथरूम क्यों नहीं जाते। तो मैंने मम्मी लोग को बोलते हैं कि मम्मी बाथरूम बंद है, अभी क्या करें। कितने दिन से बंद है? 1 महीने से। 1 महीने से बंद है, और इधर सबको दिक्कत होता है। और हम लोग बच्चे लोग सब दरिया में वॉशरूम करने जाते हैं, इधर लाट वीट मारता है, और 1 महीने से बाथरूम बंद है और सबको दिक्कत होता है इधर बाथरूम में। बस हम लोग को बाथरूम जाने में बहुत परेशानी होती है, पानी नहीं आता इधर, नजदीक में है थोड़ा, लंबा जाते जाते बूढ़े लोग का क्या होता है, तकलीफ बहुत होता है। इसलिए भाई यहाँ कुछ करो कि पानी आए और हम लोग बाथरूम अच्छे से जाए। तो आदमी तो अभी मैं बात कर रहा तो समझ रहा, आदमी तो यहाँ पे कहीं पे भी चले जा रहे थे, लेकिन औरतों के क्या हो रहा है? फिर औरतों को परेशानी होती है, रोड पे जाना पड़ता है औरतों को। तो कितने दिन से बंद है? और ये कम से कम 1 महीना तो हो ही गया होगा ना, 1 महीने से बंद है। ओके, तो इसे चालू होना चाहिए। और पानी क्या? पानी भी नहीं आता तो कैसे बाथरूम चालू होएगा, पानी तो भेजना चाहिए उन लोग को, करना चाहिए भाई। हाँ, खरं तर आपल्या पंतप्रधानांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केलं आहे, आणि आपण मुंबईसारख्या कुलाबाच्या परिसरात आहोत, आणि इथेच पाण्याची इतकी मोठी समस्या आहे की इथले नागरिक अक्षरशः समुद्रावरती उघड्यावरती जात आहेत। आणि त्याचबरोबर महिलांचं तर इथे वेगळंच ऐकायला मिळतं, महिलांना इथे जाण्याची सोयच नाही आहे। महिलांना इथून या पूर्ण गल्लीतून बाहेर पडून लांब दूर शौचालयाला जावं लागतं, ही इथली परिस्थिती आहे। बाथरूम मध्ये आपल्याला पूर्ण जमत नाही, म्हणून ह्यासाठी ही बाथरूम बनवलं होती। आता ह्या बाथरूम वाल्याला काय बोलायला गेलं तर हे बोलतो पाणीच नाही तर मी काय करणार। ह्याची पण गोष्ट खरी आहे, मग पाणी नाही तर तो काय करणार काय, पण पाणीचा काय सुविधा करायला पाहिजे ना। बाथरूम तर तुम्ही बनवलंय, पण पाणीचं काय करायचं। हा, तिकडनं आतमधनं तो गाडी मागवायचा, पण गाडी महाग पडतोय, तेवढं परवडत नाही त्याला, ते प्रॉब्लेम झालेला आहे। तेही आहे नाही असं नाही, पण त्याला बिचारायला हवा का त्यांनी पाईप टाकलाय, तिकडून तो पाण्याची गाडी टँकर इकत आणतो, तर त्याला पण तो टँकर पण या जागा नाही आहे, गटर लाईन खोललेली आहे, टँकर कुठनं येणार, पाणी कसं भेटणार। ह्या बाथरूमला न पण नाल्याचं जर पाणी जर दिलं असतं तुम्ही, तर तो कशाला गेला असता, एवढी घाण नसती झाली ना। त्याला पण आपण काय बोलू शकत नाही ना, तो तरी काय करणार, काय आम्ही मला बाबा आता तुझी मर्जी, आम्ही तरी काय बोलायचं का। आमच्या हातात आहे का त्या पाण्याची लाईन, तर आम्ही सांगायचं त्याच्या हातातनं पाण्याची लाईन आहे, तिथं पण लोक पाणी दिया पाहिजेत ना। बाबा आपली शौचालय आहे तर त्यांना पण एखाद्या नळ पाण्याचं आपण देऊया, असं त्यांनी पण करायला हवं का नाही, करायला हवं ना। पब्लिक पाणी पाजलं म्हणजे झालं ना, मग ह्या बाथरूमला पाणी कोण द्यायचं, सही बात आहे ना। ह्यात गलत आहे का, नाही ना। मग त्या बाथरूमवाल्याची काही का गलतीच नाही आहे, गलती म्हणजे मेन पाण्याची झालेली आहे।
पाण्यामुळे सगळे प्रश्न पाण्यामुळे हा सगळा प्रश्न आलेला आहे हम्म. बाकी तुम्ही काय काय नाही. तक्रार केली होती का कोणाकडे ना आता आम्ही कुणाची तक्रार करायची तो बोलतो तर आम्ही जर कुणाशी एका तक्रार द्यायचं करायला कोण आलं असतं तर आम्ही तक्रार केली असती आलं सुद्धा कोण तर आम्ही काय तक्रार करायची इकडे कोण बघायला पण नाही आलं का कशाला कोण येते बघायला बंद आहे ते बंद आहे हम्म. जाऊ द्या आता इकडनं एवढी लाईन तिकडं बाहेर जाते हम्म. हा काय करायचं सांगा एकंदरीत माणसाला एखादं आजाऱ्या माणसाला आजार पण आला काय आला किती जायपर्यंत काय त्याची हालत खराब होईल का ना हम्म, बरोबर हा मग म्हणून जसं पाण्याचं काय ते करा हे माझे 2 शब्द बोलते मी तुम्हाला खरं तर खूप लाजिरवाणी बाब आहे की महिलांना देखील इथे बाहेर जावं लागतं. त्याचबरोबर इथे अनेक म्हातारी लोक आहेत, वयस्कर लोक आहेत, आजारी लोक आहेत, पण त्या सर्वांना इथून बरेच लांब जावं लागतं तेव्हा कुठे त्यांना ही सगळी सोयीसुविधा उपलब्ध होते. आणि इथे वॉशरूम बरोबर मेन मोठा प्रश्न पाण्याचा देखील आहे हे तर आपल्याला समजतंय.